नमस्कार। आज महाशिवरात्री, शिव आणि शक्तीच्या मिलनाचा दिवस। सतीचा त्याग केल्यानंतर महादेव वैराग्य धारण करून हिमालयात तपश्चर्येला बसले होते। पण संपूर्ण सृष्टीला शिव आणि शक्तीच्या मिलनाची ओढ लागली होती। माता पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी जे कष्ट सोसले ती कथा आजही अंगावर शहारे आणते। चला तर मग जाणून घेऊया शिव पार्वती विवाहाची ही अद्भुत कथा। सती देवीने आपल्या वडिलांच्या यज्ञात स्वतःचा देह अर्पण केल्यानंतर भगवान शिव अत्यंत दुःखी झाले। त्यांनी जगाचा त्याग केला आणि हिमालयातील एका गुहेत जाऊन घोर तपश्चर्या सुरू केली। महादेव वैरागी झाले होते, पण सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांचे पुन्हा गृहस्थाश्रमात येणे गरजेचे होते। त्यासाठी माता सतीने पुन्हा जन्म घेतला। पर्वतांचा राजा हिमालय आणि राणी मैना यांच्या पोटी एका अत्यंत सुंदर कन्येचा जन्म झाला। तिचे नाव ठेवले पार्वती। पार्वती लहानपणापासूनच इतर मुलींसारखी नव्हती। खेळण्यांऐवजी ती मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करायची। नारद मुनींनी राजा हिमालयाला सांगितले की तुमची कन्या पूर्वजन्मीची सती आहे आणि तिचा विवाह केवळ भगवान शंकराशीच होऊ शकतो। पार्वती मोठी झाली तेव्हा तिने महादेवांना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला। तिने महालातील सुखाचा त्याग केला आणि घनदाट अरण्यात निघून गेली। सुरुवातीला तिने फक्त फळे खाल्ली, मग फक्त पाणी आणि शेवटी अन्नाचा एक कणही न घेता हजारो वर्षे तप केले। तिची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की तिचे नाव अपर्णा पडले। तिची ही तपश्चर्या पाहून स्वर्गलोक हादरला, पण महादेव मात्र आपल्या ध्यानात मग्न होते। देवतांना वाटले की महादेवांचे ध्यान भंग केल्याशिवाय ते पार्वतीकडे पाहणार नाहीत, म्हणून त्यांनी कामदेवाला पाठवले। कामदेवाने महादेवांवर प्रेमाचा बाण सोडला। महादेवांचे डोळे उघडले, पण त्यांना राग आला। त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले, तरीही पार्वती डगमगली नाही। तिने आपली भक्ती सुरूच ठेवली। शेवटी महादेवांनी पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले। त्यांनी एका बटूत साधूचे रूप घेतले आणि पार्वती जिथे तप करत होती तिथे पोहोचले। साधू म्हणाला, अग सुकुमार कन्ये, तू त्या राख फासणाऱ्या स्मशाना भिकारी आहे, तो तुला काय सुख देणार? साधू महाराज, तुम्हाला महादेव समजलेच नाहीत। ते या जगाचे आधार आहेत। पूजा करायची असेल तर इथून निघून जा। मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही विवाह करणार नाही। तिची ही अढळ श्रद्धा पाहून महादेव प्रसन्न झाले। त्यांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि पार्वतीला सांगितले, हे पार्वतीने, आजपासून मी तुझ्या भक्तीचा गुलाम आहे। राजा हिमालयाच्या नगरीत लग्नाची तयारी सुरू झाली। महादेवांची वरात निघाली, जी इतिहासातील सर्वात विचित्र वरात होती। त्या वरातीत देव, गंधर्व, यक्ष यांच्यासोबतच भूत, प्रेत, पिशाच, अघोरी आणि नंदीभृंगी नाचत होते। महादेव स्वतः बैलावर नंदीवर बसले होते, अंगाला राख लावलेली आणि गळ्यात मुंडमाळा। जेव्हा ही वरात हिमालयाकडे पोहोचली तेव्हा पार्वतीची आई मैना देवी घाबरून बेशुद्ध पडल्या। पण पार्वतीने महादेवांना विनंती केली की महादेव, कृपया आपले सुंदर रूप धारण करा। तेव्हा महादेवांनी चंद्रशेखर रूप धारण केले, जे पाहून सर्वजण थक्क झाले। विवाह सोहळा ब्रह्मदेवांच्या मंत्रोच्चारात आणि सर्व देवतांच्या साक्षीने शिव आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला। हिमालयाने कन्यादान केले। या विवाहाने जगाला संदेश दिला की रूप आणि संपत्तीपेक्षा भक्ती आणि प्रेम श्रेष्ठ असते। शिव आणि शक्ती एक झाले आणि सृष्टीला तिची माता पिता मिळाले।